पात्रपत्र. प्रिय वसू, तुला पत्र लिहिण्यासाठी इतक्या भावनांचे कल्लोळ मनात उठले. तुला तुझ्या कोणत्या नावानं संबोधावं हेच ठरायला वेळ लागला. पण मला जो तू सर्वात जास्त आवडलास त्या तुझ्याही आवडत्या नावानंच लिहिते. वसू, तू शोणाचा भाऊ म्हणून प्रोटेक्टिव्ह दादा, निर्मळ मनाचा मनस्वी आहेस. तुझं व्यक्तिमत्व जबरदस्त प्रभावी असताना तू इतरांशी, हो, मी अर्जुनाचा उल्लेख असा करतीये, त्यांच्याशी तुलना केलीस. मला राग येतो. तू आहेस तसा जर राहिला, वागला आणि वाटला असतास ना, तर आज कदाचित वेगळं असतं महाभारत. परिस्थिती माणसाला घडवते. आपण आयुष्यभर पराधीन आहोत हे माणूस म्हणून आम्हालाही अनुभवावं लागतंच. पण म्हणून आपण स्वतःची मिळवलेली अद्वितीय अशी वरदानं दुसऱ्या कुणाच्याही वागण्याचा, पदाचा, जन्माचा मत्सर करण्यात वाया घालवायची नसतात. कवचकुंडल, सकल सृष्टीला ऊर्जादायी अशा तुझ्या गुरूंकडून तू प्राप्त केलेली विद्या, कमावलेलं शरीर सौष्ठव, ही वरदानं कुणाशी तरी स्वतःची तुलना करून तू अवमूल्यित केलीस रे. वसू, वसू, किती सुंदर तुझं आयुष्य. ममतेचा सागर आई, तुझ्यावर प्रेम विश्वास असणारे वडील, जीव लावणारा शोण, अश्वत्थाम्यासारखा सद्गुणी मित्र, प्रेमसखी वृषाली. गुणदोषांसह निकटवर्तीयांसोबत तू अख्खं सुंदर आयुष्य, जग उभारू शकत होतास. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य आयुष्यभर तुझे दोष दाखवत खिजवत राहिले. का त्यांच्याकडे लक्ष दिलंस तू? एकलव्यानं काय केलं पाहिलंस ना? कर्णा, तुझं कलाटनियुक्त आयुष्य हे एकमेव नव्हे. तुझ्यावर खूप अन्याय झाला खरा, पण उगाळत बसलं की झीजच होते. ती तुला खरं तर परवडणारी नव्हती. प्रत्येकातच एक सकारात्मक आणि तितकंच सबळ नकारात्मक तत्व वसत असतं. मिळालेल्या संधी, सामग्री आणि माणसांसह कुठलं परिपोषित करायचं निर्णय आपला असतो रे. विशिष्ट टप्प्यावर आपली आवड योग्य आहे का हेही कळतंच. अपरिवर्तनीय नसतं या क्षणी आयुष्य. नुकसान होतंच, पण सावरलं तर पुढचा प्रवास चांगला ठरतो. तुला ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ होती. तुला पटतही होतं, पण तू मैत्रीच्या ऋणानं दबून गेलास. जन्मरहस्य कित्येकांचं असतं. ते आयुष्यभर ढोरासारखं व्हायचं. तुझे जन्मदाते तर एकमेवा द्वितीय, अभिमान वाटण्यासारखे. काळ होता वेगळा, मान्य, पण आयुष्य वेगळं घडवण्याची क्षमता नक्की होती तुझ्याकडे. तुझी कीव, दया कधीच नाही वाटत. शौर्य, औदार्य, साहस यांचा अचंबा मात्र वाटतो. कौंतेया, तू राधेय म्हणून वाढलास. अरे, वंचितांचं दुःख समजण्याची संवेदनशील मनं आज तागायत घडली नाहीत. त्यांची अपेक्षा ठेवून वेडेपणा केलास तू. तू रूढार्थानं आणि ऐहिकार्थानंही अस्त्रसंपन्न होतास. परंतु अस्त्रविद्या स्वतःपाशी फक्त अस्त्र असण्यात नाही, तर त्याचा प्रत्यंचा ताणण्याची ही योग्य वेळ साधणं ही असते. तरीही तू पुराणातलं आवडतं व्यक्तिमत्व राहशीलच कायम. कौंतेय तू, कौंतेय तू, राधेय तू, सूर्यसूत तू, दानशूर तू, अंगराज तू, परममित्र तू, अजेय तू, मृत्युंजय तू. तुझीच नमिता नितीन आपळे. धन्यवाद.